मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 46 पासून 50 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा, माझी आई व माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायाबरोबर बोलत होता. त्याच्या बाजूला पुष्कळ लोकांची गर्दी होती आणि तो लोकांना देवाच्या राज्याची रहस्य, देवाची पवित्र वचनं शिकवत होता. आणि हे तो काम करत असताना प्रभूची आई आणि भाऊ त्याला भेटण्यासाठी आले. पण प्रभूच्या बाजूला एवढी गर्दी होती की त्यांना त्याच्यापर्यंत सहज पोहोचणं शक्य नव्हतं. आणि म्हणून कोणीतरी निरोप घेऊन आला की तुझी आई आणि भाऊ बाहेर उभे आहेत, तुझ्याशी बोलायचं आहे. ते तुला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी बाहेर उभे राहिलेले आहेत. जेव्हा येशूला हा निरोप मिळाला तेव्हा निरोप आणणाऱ्या माणसाला त्याने विचारलं, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? आणि आपल्या शिष्यांकडे हात करून प्रभू म्हणाला, हे जे देवाचे वचन पाळतात, देवाचं वचन ऐकतात आणि पाळतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू गावोगावी जाऊन, नगरोनगरी जाऊन सुवार्तेचा प्रसार करत होता. देवाची वचनं लोकांना शिकवत होता. आणि त्यावेळेला असे काही लोक त्याच्याबरोबर होते जे प्रभूच्या सतत सोबत असायचे. त्यांना शिष्य म्हटलेलं आहे. येशू जिकडे कुठे जायचा तिकडे ते त्याच्याबरोबर असायचे. आणि अशा वेळेला जेव्हा येशूची आई आणि भाऊ म्हणजे मानवी रक्ताने जोडले गेलेले त्याचे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी येतात, तेव्हा येशू म्हणतोय, कोण माझी आई आणि कोण माझा भाऊ? हेच म्हणजे त्याचे शिष्य, हेच माझे भाऊ आहेत, जे देवाची वचनं ऐकतात, पाळतात, त्याप्रमाणे वागतात, जे माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतात, तेच माझे भाऊ आहेत, त्याच माझ्या बहिणी आहेत आणि त्याच माझ्या आया आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. यावरून आपल्याला समजेल की ही देवाची किती तीव्र इच्छा आहे की आपण देवाची वचनं पाळणारे लोक असायला पाहिजेत. आपलं जीवन स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे असलं पाहिजे. आपल्या जीवनात आपण देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे, देवाच्या आज्ञेप्रमाणे वागलं पाहिजे, देवाच्या वचनाप्रमाणे वागलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. आणि जे कोणी देवाच्या वचनाप्रमाणे वागतात ते सगळे देवाच्या घरची माणसं बनतात. घरची माणसं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला माहीत आहे कुटुंबातले लोक आणि शेजारचे लोक यांच्यामध्ये खूप फरक आहे. आपण सगळं काही कुटुंबातल्या लोकांसाठी करतो,
घरात चांगलं जेवण शिजलं तर घरातले सगळे एकत्र बसून जेवतात. शेजाऱ्यांचा विचार नंतर केला जातो, जर काही उरलं तर. पण शेजाऱ्यांचा विचार पहिला नसतो, पहिला घरच्यांचा विचार असतो. देव जो वैभवाने भरलेला आहे, गौरवाने भरलेला आहे, आपण त्याच्या घरचे लोक बनू शकतो. त्याचे भाऊ, त्याच्या बहिणी, त्याची आई, आपण त्याच्या घरचे लोक बनू शकतो. एकच गोष्ट केली तर. येशू म्हणतो, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, म्हणजे जो देवाची वचनं ऐकतो आणि पाळतो, तो देवाच्या घरचा माणूस बनतो. हालेलुया, हालेलुया. म्हणजे जोपर्यंत आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे बनलो नाहीत, तोपर्यंत आपण देवाच्या घरचे लोक झालो नाहीत. म्हणून मी काही दिवसापूर्वी एक प्रवचन दिलं, ज्यामध्ये आपण बायबलमध्ये असं वाचतो की प्रभू येशूला खूप लोकांनी काही प्रश्न विचारले. लोक म्हणजे सामान्य लोक नाही, तर धर्मपुढारी, लोकांचे अधिकारी, ज्यांना नेहमी येशूला अडचणीत पाडण्याचा हेतू असायचा, ते येशूला वेगवेगळा प्रश्न विचारत होते. आणि त्याचमध्ये एक शास्त्री पण पुढे आला आणि त्याने पण येशूला विचारलं की सगळ्यात मोठी आज्ञा कोणती आहे. देवाने ज्या एवढ्या सगळ्या आज्ञा माणसाला दिलेल्या आहेत, त्यातली मोठी आज्ञा कोणती. आणि तेव्हा येशूने उत्तर दिलं, मोठी आज्ञा ही आहे की हे इस्रायल ऐक, तुझा देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे, एकमात्र देव आहे. आणि म्हणून तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि दुसरी ही की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि जेव्हा येशूने हे उत्तर दिलं, तेव्हा तो शास्त्री लगेच म्हणाला की गुरुजी, आपण बरोबर बोललात की तो एकच आहे आणि त्याच्या वाचून दुसरा कोणी नाही आहे. आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रेम करणं, आणि जसं आपणावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणं, हे सगळ्या होमार्पणापेक्षा आणि यज्ञबलीपेक्षा मोठं आहे. आणि तेव्हा येशू त्याला असं म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाही आहेस. फार महत्त्वाचं येशूचं विधान आहे. तू देवाच्या राज्यापासून दूर नाही आहेस. याचा अर्थ अजून तू देवाच्या घरचा माणूस झाला नाहीस. तू देवाच्या घराच्या जवळ आलेला आहे, पण घरचा माणूस नाही झाला. इथे आपल्या गेटच्या बाहेर जर बाजूने कोणी जात असतील तर आपण म्हणू का की ते प्रार्थना घरात आले? नाही, ते गेटवरून गेले, मग ते प्रार्थना घरात नाही आले. प्रार्थना घराच्या जवळून गेले, पण प्रार्थना घराच्या मध्ये नाही आले. तू देवाच्या राज्यापासून दूर नाही आहेस, म्हणजे तू देवाच्या राज्याच्या जवळ आलेला आहे, पण अजून आत आला नाही आहेस, म्हणजे तू देवाच्या घरचा सदस्य बनला नाही आहेस. भाऊ बहीण, घरचा सदस्य बनला नाही आहेस. घरचा सदस्य कधी बनशील? जेव्हा देवाचं वचन पाळायला लागशील तेव्हा. तुला देवाचं वचन चांगल्या प्रकारे समजलेलं आहे, माहिती आहे, म्हणजे तू घराच्या जवळ पोहोचलास. जेव्हा तू वचन पाळायला लागशील तेव्हा तू घरचा माणूस बनशील, म्हणजे येशूचा भाऊ बनशील. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला बायबलमध्ये आमचा ज्येष्ठ बंधू म्हटलेला आहे. ज्येष्ठ बंधू म्हणजे तो आमचा मोठा भाऊ आहे, आम्ही सगळी लहान भावंड आहोत. पण तो आमचा ज्येष्ठ बंधू आणि आम्ही त्याची लहान भावंड अशा वेळी बनू शकतो जेव्हा येशू म्हणतो की तुम्ही माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागाल. ही देवाची इच्छा आहे की आपण त्याचं ऐकलं पाहिजे, आपण त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे. जेव्हा आपण स्वतःची इच्छा पूर्ण करायला जातो तेव्हा आपण किती पाप करतो, किती वाईट वागतो, किती लोकांना त्रास देतो, किती लोकांवर अन्याय करतो, आणि देवाला त्या अजिबात आवडत नाही आहे. म्हणून देवाची ही इच्छा आहे की आपण त्याच्या वचनाप्रमाणे चालावं, त्याच्या इच्छेप्रमाणे चालावं. जगामध्ये पाप किती वाढलेलं आहे. स्वैराचार म्हणजे माणसं स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतात, याचं प्रमाण किती आहे, किती आहे सांगू? बायबलमध्ये एक उदाहरण आहे, म्हणण्यापेक्षा सत्य घटना आहे.
जुन्या करारातली, ज्या वेळेला देव सदोम आणि गमोरा या 2 नगरांचा नाश करणार होता, म्हणजे देवाने पक्क ठरवलं होतं आणि देवाने त्याप्रमाणे केलंही. कारण ही दोन्ही नगरं एवढी पापाने घाणेरडी झालेली होती, एवढी अमंगळ आणि एवढी दूषित झालेली होती की देवाला त्यांच्याकडे बघवत नव्हतं. आणि म्हणून देवाने ठरवलं होतं की या दोन्ही नगरावर अग्नी पाडून यांचा नाश करायला. परंतु ही बातमी देवाने आपल्या एका सेवकाला अगोदर कळवली, अब्राहमाला. जेव्हा अब्राहमाला देवदूतांनी येऊन सांगितलं की तुझ्यापासून जवळ ती 2 नगरं आहेत ना, ती देव नाश करणार आहे, तेव्हा अब्राहम घाबरला. त्या लोकांमध्ये अब्राहमाचा पुतण्या पण राहत होता. तेव्हा अब्राहम त्याला देवदूताला विचारतो, समजा त्या नगरामध्ये 50 नीतिमान माणसं असली तर त्या 50 नीतिमान लोकांना सुद्धा तू त्या पाप्यांबरोबर नाश करणार का? हा अब्राहमाचा प्रश्न होता. बाकीचे सगळे लोक पापी असतील, पण समजा तिकडे 50 माणसं देवाच्या वचनाप्रमाणे वागणारी असली, 50 माणसं नीतिमान असली, तर त्या 50 लोकांचा सुद्धा त्या पाप्यांबरोबर तू नाश करणार का? तेव्हा देवाचं त्याला उत्तर होतं की त्या नगरात जर मला 50 माणसं नीतिमान मिळाली तर मी कोणाचाही नाश करणार नाही. ती नगरं मी तशीच ठेवेन, त्यांना उद्ध्वस्त करणार नाही. मग अब्राहम जरा मनातून घाबरला, समजा 50 नाही मिळाली तर. म्हणून त्याने विचारलं, मी जरा हिम्मत करून परत विचारतो, 50 मधून 5 कमी मिळाली तर, 45च असली तर? देव म्हणाला, तरी हरकत नाही, 45 लोकांसाठी मी सगळ्यांनाच वाचवेन. मग अब्राहम म्हणाला, समजा 40च असली तर? थोड्या वेळाने बोलतो, पुन्हा एकदा विचारतो, हां समजा 30च मिळाली तर? आणि शेवटी अब्राहम हिम्मत करून बोलता, आता एकदा शेवटचं विचारतो, समजा 10च असली तर? आणि देव शेवटीही म्हणाला, 10 जरी असली तरी मी त्यांना वाचवेन, त्या नगराचा विनाश करणार नाही. पण दुर्दैव, त्या एवढ्या मोठ्या नगरांमध्ये 10 पण नीतिमान मिळाले नाहीत. आणि देवाने लोटाला तिकडून बाहेर काढलं. तो अब्राहमाचा पुतण्या होता, त्याला बाहेर काढलं आणि त्या नगरावर अग्नी पाडून त्या सगळ्यांचा नाश करून टाकला. पाप किती वाढलेलं आहे, किती! एवढ्या मोठ्या नगरांमध्ये 10 नीतिमान माणसं मिळाली नाहीत देवाला. अब्राहमाने पहिला 50चा आकडा दिला, मग 5 कमी केले, कदाचित तेवढे कमी मिळाले तर देवाला सापडले नाही. मग त्यावरून 40वर आला, मग 30वर आला, मग 10वर आला. आणि देव म्हणतो, हरकत नाही, 10 जरी तिकडे असले तरी मी वाचवेन त्यांना. पण 10 पण मिळाली नाहीत. ही जगाची अवस्था आहे. जगात पाप पाप आणि पाप वाढलेला आहे. स्वार्थ एवढा वाढलेला आहे की कुणी कुणाचा विचार करत नाही, सगळे फक्त स्वतःचा फायदा बघतात. इथपर्यंत की ट्रेनमध्ये लोक चढत असताना मुंबई लोकलला एवढी गर्दी असते की चढताना जर कोणी खाली पडला तर लोक त्याला उचलायला पण थांबत नाहीत, त्याच्या अंगावर पाय देऊन ट्रेनमध्ये चढतात. म्हणजे त्याचं काय व्हायचं ते होऊ दे, मला ऑफिसला वेळेवर जाता आलं पाहिजे, मला माझ्या कंपनीत वेळेवर जाता आलं पाहिजे, माझा तिकडे लेट मार्क नाही पडला पाहिजे, नाहीतर माझा तेवढा पगार कापला जाईल. तो पडलेला आहे, त्याच्याकडे कोणी बघत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही जगाची अवस्था आहे. प्रेम पूर्णपणे सुकून गेलेलं आहे, सुकून. आपण उन्हाळ्यामध्ये ही झाडं बघतो ना, फक्त काड्या काड्या दिसतात, पानं दिसत नाही आहेत. ही उन्हाळ्यामध्ये झाडांची जशी अवस्था होते, भकास निसर्ग दिसायला लागतो. खरं म्हणजे माणसाची अंतःकरण अशी भकास झालेली आहेत. प्रेम सुकून गेलेलं आहे. अंतःकरण दगडासारखी झालेली आहेत. कुणी कुणावर प्रेम करत नाही, कुणी कुणाचं सहन करत नाही, कुणी कुणाला मदत करत नाही, कुणी कुणावर दया करत नाही, कुणाला कुणाचा कळवळा येत नाही, कुणाला कुणाबद्दल करुणा वाटत नाही. ही आज जगाची अवस्था आहे. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात घ्या, देवाची आपल्यासाठी इच्छा आहे की आपण सुकलेल्या हृदयाचे लोक असू नयेत, तर आपलं हृदय देवाच्या प्रीतीने, पवित्र आत्म्याच्या प्रेमाने ओलं असलं पाहिजे. आपण देवाची वचनं आणि देवाच्या आज्ञा पाळणारे लोक असायला पाहिजेत. आणि देवाच्या आज्ञा खूप मोठ्या नाही आहेत, देवाची वचनं खूप
कठीण नाही आहेत. जेव्हा आपण एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांवर दया करतो, तेव्हा स्वर्गात देवाच्या हृदयाला आनंद होतो. हालेलुया, 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 हालेलुया. जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण, तीच माझी आई. तुम्हाला येशूच्या घरचं बनायचं आहे तर देवाच्या इच्छेप्रमाणे वागायला सुरुवात करा. म्हणजे देवावर आणि शेजाऱ्यांवर प्रेम करायला सुरुवात करा. अशाने तुम्ही देवाच्या घरचे बनाल. आणि जेवढे देवाच्या घरचे बनतात त्यांना काहीही कमी पडत नाही. त्यांना देवाचं संरक्षण कमी पडत नाही, त्यांना देवाची कृपा कमी पडत नाही, त्यांना देवाचे आशीर्वाद कमी पडत नाही, त्यांना जीवनात कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. कारण ते देवाच्या घरचे झालेले आहेत. म्हणून देव त्यांना भरभरून आशीर्वादित करतो, देव त्यांचा सांभाळ करतो, देव त्यांच्या गरजा भागवतो. कारण देव त्यांचा बाप आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे लोक बना. इच्छेप्रमाणे वागणारे, फक्त प्रवचन ऐकणारे आणि फक्त बायबल वाचणारे बनू नका. बायबल वाचणारे लोक खूप आहेत, प्रवचन ऐकणारे लोक खूप आहेत, पण बायबल वाचून त्याप्रमाणे वागणारे आणि प्रवचन ऐकून त्याप्रमाणे वागणारे लोक थोडके आहेत. येशूच्या मागे जाणारे लोक केवढे होते? खूप. आपण बायबलमध्ये वाचतो की त्याच्या मागे हजारोंच्या संख्येने लोक असायचे. एवढी गर्दी असायची, एवढी गर्दी की कोणाला जर येशूपर्यंत पोहोचायचं असेल तर पोहोचता पण येत नव्हतं. जक्कयाच्या बाबतीत आपण बघतोय की फक्त येशू दिसावा म्हणून तो झाडावर चढून बसला होता. म्हणजे केवढी गर्दी सांगा. एवढी गर्दी की मला येशू दिसला पाहिजे म्हणून तो झाडावर बसला येशूला बघण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं, ही सगळी माणसं स्वर्गात जातील का? 3.5 वर्षे येशू इस्रायलमध्ये काम करत होता. गावागावातून नगरानगरातून फिरत होता. हजारो लोक त्याच्या मागे जात होते. नेहमी त्याच्या बाजूला लोकांची गर्दी असायची. ते सगळेच्या सगळे स्वर्गात जातील का? मुळीच नाही. म्हणून प्रभू येशूने एकदा असा जमाव जमलेला असताना त्यांनाही म्हटलं होतं, तुम्ही मला प्रभूजी प्रभूजी म्हणता, पण मी जे सांगतो ते तुम्ही का करत नाही? प्रभूने असंही म्हटलं की मला प्रभू प्रभू म्हणणाऱ्या सगळ्यांचा प्रवेश देवाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचाच होईल. नुसती प्रार्थना करणं, टाळ्या वाजवणं, गाणी गाणं एवढ्यावर भागत नाही आहे. प्रार्थना करणं खूप चांगली गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. गाणी गाणं, टाळ्या वाजवणं, देवाची स्तुती करणं, भजनं गाणं हे सगळं चांगलं आहे. परंतु त्याहीपेक्षा वरची गोष्ट ही आहे की आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. आपण एकमेकांवर प्रेम करणारे लोक असले पाहिजे. देवाची इच्छा काय आहे? प्रेम ही देवाची इच्छा आहे. प्रेम ही देवाची एकमेव परिपूर्ण आज्ञा आहे. प्रेम करा, प्रेम करा, प्रेम करा. देव सतत हेच सांगतो, प्रेम करा. आणि तेच करता येत नाही आहे. लोकांना प्रार्थना करणं सोपं वाटतं, उपवास करणं सोपं वाटतं, पण प्रेम करणं कठीण वाटतं. हालेलुया, 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 हालेलुया. एका बहिणीची साक्ष आहे. ती आपल्या मराठी परिवारातली बहीण आहे. तुम्ही या बहिणीची साक्ष बघा. ती म्हणते की तिच्या लहान वहिनीबरोबर तिचं भांडण झालं आणि भांडणामध्ये तिने काही चुकीचे शब्द तिच्या वहिनीला बोलले आणि मग बरंच काही झालं आणि तेव्हापासून तिने आपल्या वहिनीशी बोलणं बंद केलं. त्यानंतर काही दिवस गेले आणि या बहिणीला खोकला सुरू झाला. एवढा भयंकर खोकला, एवढा भयंकर की ती म्हणते मला बोलता पण येत नव्हतं, घरात काम पण करता येत नव्हतं. सतत खोकला असायचा. घरात कोणी बाहेरची व्यक्ती आली तरी मला बोलायला होत नव्हतं. तोंडामध्ये कफ येत राहायचा आणि भयंकर खोकला होत राहायचा.
जवळजवळ 1 महिनाभर खोकला होत राहिला. तिचा नवरा पण तिला म्हणायचं की तू जाऊन औषध तरी घे, अशाने तुझी स्थिती काय होईल, किती खोकला झालेला आहे. ही बाई प्रार्थना करत होती, कारण ती खूप वर्षापासून विश्वासामध्ये आहे. तिचा खोकला बरा व्हावा म्हणून ती प्रार्थना करत होती. प्रार्थनेला उत्तर काही येत नव्हतं आणि खोकला भयानक वाढत चाललेला होता. आणि एक दिवस यूट्यूबवरती तिने प्रवचन ऐकलं. प्रवचनात मी लोकांना सांगितलं होतं की आपल्या देवाच्या वचनातून सांगितलं होतं की जरी आपल्याला कोणाचा राग आला तरी तो राग मनात टिकवून ठेवायचा नसतो, नाहीतर त्या दरवाजातून सैतान आत येतो आणि आपल्या शरीरामध्ये आजार आणतो. हे जेव्हा प्रवचन तिने ऐकलं तेव्हा तिला एकदम स्पष्टपणे जाणीव झाली की मी काही दिवसांपूर्वी माझ्या वहिनीबरोबर भांडण केलेलं आहे आणि मी इतका काळ तिच्याबद्दल एवढा राग मनात ठेवलेला आहे आणि मी तिच्याशी बोलत पण नाही आहे आणि म्हणून हे सगळं माझ्या बाबतीत घडत आहे. तिने घरामध्ये गुडघे टेकले, खूप रडली, तिने पश्चाताप केला, देवाकडे क्षमा मागितली आणि ती म्हणते की तरीही मला असं वाटत नव्हतं की माझी प्रार्थना देव ऐकतोय म्हणून. ती रडत होती, प्रार्थना करत होती आणि मग नंतर तिने तिच्या त्या वहिनीला फोन केला जिच्याशी ती बोलत नव्हती. तिला तिने स्वतःहून फोन केला. ती म्हणते या घडीपर्यंत नेहमी मी असा विचार करत होते की मी का तिच्याशी बोलावं, तिची चूक आहे ना, मग तिने स्वतःहून माझ्याशी बोललं पाहिजे, माझी तर काही चूक नव्हती, मी कशाला बोलायला पाहिजे. परंतु यानंतर, या प्रवचनानंतर आणि प्रार्थनेनंतर देवाने तिच्या हृदयाला स्पर्श केला. तिने स्वतःहून वहिनीला फोन केला, तिच्याकडे क्षमा मागितली, तिच्याशी प्रेमाने बोलली आणि मग तिने प्रार्थना केली. आणि ही बहीण म्हणते अगदी त्या घडीपासून हा 1 महिन्याचा खोकला पूर्णपणे नष्ट झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की ही बहीण जी देवाला ओळखत होती, जी प्रार्थना करत होती, जिला देवाची वचनं माहीत आहेत, ती जेव्हा दुसऱ्यांबरोबर असं शत्रुत्व ठेवते तेव्हा देवाला ते मुळीच आवडलं नाही. म्हणून येशू म्हणाला, तुम्ही मला प्रभूजी प्रभूजी म्हणता, पण मी जे सांगतो ते तुम्ही का करत नाही. येशूवर विश्वास ठेवणारे लोक दुसऱ्यांना फसवत असतील, लुबाडत असतील, येशूवर विश्वास ठेवणारे लोक खोटं बोलत असतील, येशूवर विश्वास ठेवणारे लोक स्वार्थाने वागत असतील, म्हणजे फक्त माझं आणि माझंच बघतात, दुसऱ्याचं बघत नाही आणि दुसऱ्याचा विचार करत नाही, तर तुम्ही स्वतःला फसवत आहात, देवाला नाही. कारण तुमचं हालेलुया बोलणं किंवा टाळ्या वाजवणं, गाणी गाणं याद्वारे तुम्ही स्वर्गात जाणार नाहीत. येशूने ज्याप्रमाणे त्या शास्त्राला सांगितले की तू देवाच्या घराच्या बाजूला उभा आहेस, जवळ आहेस, आत नाही आलेला, त्याप्रमाणे जेवढे फक्त प्रार्थना करतात, प्रवचन ऐकतात, गाणी बोलतात, पण आपल्या हृदयात बदल करत नाहीत आणि देवाच्या वचनाप्रमाणे वागत नाहीत, ते अजूनही देवाच्या घराच्या बाहेर उभे आहेत. आतमध्ये त्यांनी पाय ठेवलेला नाही आहे, आत ते पोहोचलेच नाही आहेत आणि देवाच्या घरचे लोक झाले नाही आहेत. येशू म्हणत आहे, हेच म्हणजे कोण? माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणारे, माझी वचनं ऐकून त्याप्रमाणे चालणारे, हेच माझे भाऊ, याच माझ्या बहिणी, हीच माझी आई. येशूची मानवी रक्ताने जोडलेली आई बाहेर उभी होती, मानवी रक्ताने जोडले गेलेले भाऊ बाहेर उभे होते आणि येशू म्हणतो, कोण माझी आई, कोण माझे भाऊ? ते इकडे माझ्या समोर बसलेले नाही आहेत, मी जातोय फिरतोय नगरोनगरी, ते माझ्यासोबत नाही आहेत, त्यांना देवाविषयी काही पडलेलं नाही आहे, देवाच्या वचनाविषयी काही पडलेलं नाही आहे, त्यांच्याकडे माझं लक्ष नाही आहे. हे जे इथे बसलेले आहेत, जे देवाची वचनं ऐकत आहेत आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहेत, तेच माझे भाऊ आहेत, त्याच माझ्या बहिणी आहेत आणि तीच माझी आई आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने आपल्याला त्याच्या घरचे लोक बनण्यासाठी बोलावलेलं आहे. घरचे, ही देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या घरचे लोक व्हायला पाहिजेत. देवाने आपल्याला गुलामगिरीसाठी बोलावलेलं नाही आहे, आपण गुलाम नाही आहेत.
ज्याप्रमाणे एक मालक असतो आणि त्याच्या हाताखाली अनेक गुलाम असतात, त्याप्रमाणे आपलं देवाशी नातं नाही आहे. देव आपला मालक आणि आपण त्याचे गुलाम हे नातं नाही आहे. देवाची इच्छा आहे की तो आपला बाप आणि आपण त्याची मुलं. तो बाप आणि आपण मुलं असं नातं बनलं पाहिजे. मालक आणि गुलामाचं नातं नाही आहे, मालक आणि दासाचं नातं नाही आहे. म्हणून येशूने एकदा त्याच्या शिष्यांना असंही म्हटलं होतं की मी तुम्हाला मित्र म्हणत आहे, तुम्ही माझे दास नाही आहात, तुम्ही माझे मित्र आहात. आपण येशूच्या घरचे लोक बनावेत म्हणून देवाने आपल्याला बोलावलेलं आहे. आणि आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी, पाप पुसून टाकण्यासाठी आणि सगळ्या पापातून शुद्ध करून आपण देवाच्या घरचे लोक बनले जावेत. म्हणूनच येशूने क्रूसावर बलिदान केलेलं आहे. आपली सगळी पाप स्वतःवर घेऊन प्रभूने स्वतःचा प्राण दिलेला आहे, अशासाठी की त्याच्या पवित्र रक्ताने आपण धुतले जावेत, स्वच्छ व्हावेत, देवाच्या घरात आपला प्रवेश व्हावा आणि आपण कायमचे सदा सर्व काळ देवाच्या घरची माणसं बनावीत. हालेलुया. म्हणजे देवाची मुलं, देवाच्या मुली म्हणून आपण देवाच्या घरात सदा सर्व काळ राहावेत, ही देवाची इच्छा आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवून आपल्या पापांचा हृदयातून पश्चाताप करा, पापातून मुक्त व्हा आणि हृदयात बदल करा. स्वार्थी हृदय बदलून टाका, कडक अंतकरण नरम करा, सौम्य करा. देवावर आणि माणसांवर प्रेम करणारे लोक बना. सगळ्या अशुद्धतेपासून, वाईटापासून स्वतःला लांब ठेवा, ज्यामुळे आपण देवाची मुलं बनू. देव आपला बाप होईल आणि आपलं जीवन भरभरून आशीर्वादित होईल. हे जीवन आशीर्वादित होईलच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथलं जीवन संपलं की देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात आपला प्रवेश होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या जगात आपण सर्व काळ राहणार नाही. देवाने आपल्याला अनंत जीवनासाठी बोलावलेलं आहे. जेवढे जेवढे देवाच्या घरचे आहेत ते जेव्हा या जगात मरतात, म्हणजे त्यांचं शरीर मरतं, तेव्हा त्यांचा आत्मा स्वर्गामध्ये प्रवेश करतो आणि ते देवाच्या घरात युगानुयुग राहतात. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.